दरवर्षी राज्यामध्ये ऊसाचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी चर्चा सुरू होते ती ऊस दराची। ऊसाच्या दरावरून शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातला संघर्ष ठरलेला असायचा। मात्र यंदा कोणताही संघर्ष न होता अवघ्या 3 दिवसात ऊस दराबाबत तोडगा निघालाय। राज्यात गळीत हंगामाच्या सुरुवातीला ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि सरकार यांच्यामधील संघर्ष दरवर्षी ठरलेला असायचा। यंदाही असंच काहीतरी होणार असं सगळ्यांना वाटत होतं, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेमध्ये ऊसाला पहिली उचल विना कपात 3200 मागितले आणि त्यानंतर सरकार आणि पर्यायानं साखर कारखानदारांशी दराबाबत चर्चेची तयारी दर्शवली। यंदा ऊसाचं क्षेत्र कमी आहे, त्यामुळे शेजारील राज्यातून ऊसाची पळवापळवी होणार याची कारखानदारांनाही जाणीव होती। त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून साखर कारखानदारांनी शेतकरी संघटनेशी चर्चा सुरू केली। या चर्चेमध्ये स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आपली मागणी मान्य करून घेताना अवास्तव मागण्या करून चर्चेत खोडा घातला नाही। 31 मार्च नंतर विकलेल्या साखरेचं अतिरिक्त असलेलं उत्पन्न कारखान्यांच्याकडे आणि सध्या असणारे साखरेचे भाव या सगळ्याचा सारासार विचार करून ज्या ठिकाणी 12.5% रिकव्हरी आहे आणि जे कारखाने 150 दिवस चालण्याची क्षमता राखून आहेत त्यांना 32 रुपये द्यायला काहीच अडचण नाही, या मुद्द्यावर आज मी ठाम आहे। आजही खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत आहे, त्यामुळे राजू शेट्टी यांनी सरकारची कोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली। त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्याचा तोटा होणार नाही याचीही काळजी घेतली। कोल्हापूर जिल्ह्यात जास्त उचल मिळेल यासाठी हे केलं आणि आंदोलनही टाळलं, म्हणजे सरकारला यशही मिळवून दिलं आणि शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यात राजू शेट्टी यशस्वी झाल्याचे दिसते। सत्तेत असतानाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP पेक्षा 175 रुपये जास्त दर मिळवून देण्यात शेट्टी यांना यश आलं। यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मध्यस्थीही तेवढीच महत्त्वाची ठरली। राजू शेट्टींनी प्राप्त परिस्थिती बघून त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे, कारण आता कर्नाटकचे कारखाने सुरू होऊन आपला ऊस हा कर्नाटकला जात होता। प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी योग्य पद्धतीने त्यांनी रघुनाथदादांनी ज्या संघटनेने आम्हाला मदत केली त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय। यंदा कोणत्याही संघर्षाशिवाय ऊसाच्या दरावरून तोडगा निघालाय, त्यामुळे राज्यातला ऊस कर्नाटकला जाण्याची भीती साखर कारखानदारांना उरली नाही। तसंच किमान यंदाचा तरी ऊस हंगाम सुरळीत पार पडला असं म्हणायला काही हरकत नाही। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।